नमस्कार मंडळी. दिवाळी आली की आपल्याकडे सगळ्यांच्याच घरात एकच धावपळ सुरू होते, साफसफाईची. पण ही साफसफाई जर थोडी स्मार्टपणे केली तर वेळही वाचेल आणि किचन देखील अगदी झगमगेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही भन्नाट किचन क्लिनिंग टिप्स आणि ट्रिक्स जे तुम्हाला दिवाळीपूर्वी नक्की उपयोगी पडणार आहेत. तर त्यासाठी आपली पहिली आहे ओठा आणि टाईल्स स्वच्छ ठेवण्याचे उपाय. तर टाईल्सवरचा तेलकट थर काढण्यासाठी तुम्हाला एका स्प्रे बॉटल घ्यायची आहे. त्यात 1 कप विनेगर, 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप गरम पाणी मिसळा. हे मिश्रण टाईल्सवरती स्प्रे करा. 5 मिनटं थांबा आणि मग कोरड्या कपड्याने पुसा. टाईल्स अगदी नव्यासारख्या चमकतील. तसेच किचन प्लॅटफॉर्म ओठा, तर लिंबाचा रस आणि मीठ याचं मिश्रण ओठ्यावरती लावा. 2 मिनटं ठेवून नंतर ते पुसून घ्या. हा उपाय नैसर्गिक जंतुनाशक आहे. गॅस, स्टोव्ह आणि बर्नर क्लिनिंग करण्यासाठी बर्नरचा काळपटपणा काढण्यासाठी बर्नर 10 मिनटं गरम पाण्यात आणि थोडं बेकिंग सोड्यात भिजवा. नंतर जुन्या टूथब्रशने तो घासून घ्या. अगदी नव्यासारखा दिसेल. दुसरा आहे गॅस स्टोव्हचा पृष्ठभागावरचे डाग. विनेगर आणि डिशवॉश जेल मिक्स करून कपड्याने पुसा. शेवटी मायक्रोफायबर कपड्याने देखील ड्राय करा. याने गॅसचा स्टोव्ह पृष्ठभाग आहे तो एकदम नव्यासारखा दिसेल. तसेच सिंक आणि नळाची चमक वाढवण्यासाठी सिंकवरती थोडा बेकिंग सोडा शिंपडा आणि त्यावरती विनेगर टाका. फेसाळ मिश्रण तयार करा आणि ते 5 मिनटं तसंच लावून थांबा. नंतर गरम पाण्याने धुवा. चमकदार स्टील सिंक तयार होईल तुमचा. नळाची चमक वाढवण्यासाठी टूथपेस्ट लावा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. नळ अगदी आरशासारखे चमकून येतील. तसेच फ्रीज आणि मायक्रोवेव्ह क्लीन करण्यासाठी फ्रीज बंद करा आणि आतले पदार्थ काढा. कोमट पाण्यात विनेगर मिसळून आतून फ्रीज साफ करून घ्या. दरवाजाचे रबर सील देखील नीट पुसा, तेथे जंतू वाढतात. तर शेवटी बेकिंग सोड्याचा एक बाऊल जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून त्याची दुर्गंधी देखील नाहीशी होईल. तर मायक्रोवेव्ह देखील साफ करताना एका बाऊलमध्ये लिंबाचे तुकडे आणि विनेगर घ्या. ते 2 मिनटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि नंतर आतला भाग पुसून घ्या. सर्व चिकटपणा गेला की तुमचं मायक्रोवेव्ह अगदी नव्यासारखं होईल. तसेच स्टोरेज आणि ऑर्गनाईज करण्यासाठी काही खास टिप. साफसफाई केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत ऑर्गनाईज करून नीट ठेवल्यात तर त्या आणखी चांगल्या दिसतात. तर घरात असलेले जुने मसाले तपासा. एक्सपायरी डेट बघून मसाले जे आहेत ते फेकून टाका, एक्सपायर झालेले. पारदर्शक जारमध्ये मसाले ठेवा. दिसायलाही सुंदर आणि वापरायलाही सोपे जातात. प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टील किंवा काचेचा डब्बा वापरा. पर्यावरणपूर्वक आणि टिकाऊ देखील असतात. रोज वापरायच्या वस्तू सहज पोचेल अशा ठिकाणीच ठेवा. त्यामुळे रोजचा वेळ देखील तुमचा वाचेल. तर दिवाळीपूर्वी किचनमध्ये झगमग आणण्यासाठी काही सुपर हॅक्स जे आहेत ते वापरणं फायदेशीर ठरतं. जसं की भांडी आणि कुकर क्लीनचे काही खास उपाय. तर कुकरचे काळे डाग काढण्यासाठी थोडं विनेगर, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण कुकरवरती लावा. 10 मिनटे ठेवा आणि मग स्टील स्क्रबने ते घासून घ्या. यामुळे कुकर नवीनसारखा झगमगेल. भांडी चमकदार करण्यासाठी जुनी स्टील भांडी जर काळपट झाली असतील तर त्यावर टमाटरचा रस किंवा लिंबू लावून 5 मिनटं ठेवा आणि नंतर ते धुवा. यामुळे नैसर्गिक चमक येते भांड्यांना. तांब्यांची भांडी किंवा पितळेची भांडी जर असतील तर आंबट दही किंवा चिंचेचं पाणी लावा. थोडं मीठ शिंपडा आणि मग ते धुवून घ्या. हा उपाय केल्याने जुना पण त्याचा निघून जातो आणि त्या नवीनसारख्या दिसतात. तर कधीकधी आपला गॅसच्या मागचा भाग
किंवा एक्झॉस्ट फॅन, वायर फिटिंग, क्लिनिंग करण्यासाठी काही टिप्स जे आहेत ते जास्त फायदेशीर ठरतात, जेणेकरून त्यामुळे आपलं जे काम आहे ते सोपं होतं. तर एक्झॉस्ट फॅन ग्रीस करण्यासाठी गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड, थोडं विनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा. फॅनची ब्लेड्स त्या पाण्यात बुडवून 5 मिनटं 15 मिनटं ठेवा. नंतर जुन्या ब्रशने ते घासून घ्या. सर्व त्याचा चिकटपणा नाहीसा होतो, ग्रीस सगळे निघून जातात. तसेच फरशी क्लीन करण्यासाठी आणि किचन मॅट साफ करण्यासाठी फ्लोअरचे तेलकट डाग काढण्यासाठी गरम पाण्यात थोडंसं विनेगर आणि मीठ टाका. त्या पाण्याने मॉप करा. सर्व चिकटपणा जो आहे तो तुमचा निघून जाईल फ्लोअरचा. किचन मॅट साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण लावा. 15 मिनटं ते ठेवा आणि नंतर ब्रशने घासून घ्या. मॅट एकदम तुमचे नव्यासारखे होतील, त्याचा सगळा वास निघून जाईल. तसेच दिवाळीपूर्वी एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी हे असे काही बदल केल्याने तुम्हाला त्याचा फरक जाणवेलच पॉझिटिव्ह वाईब्सचा. तसेच काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की दिवाळीपूर्वी पॉझिटिव्ह वातावरण आणखी क्रिएट करण्यासाठी किचनमध्ये तुम्ही तुळशी किंवा मोगऱ्याचा छोटा कुंडी जी आहे, पॉट जो आहे तो ठेवू शकता, जेणेकरून वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. दर साफसफाईनंतर कापूर लावा. याने कीटक वास आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही नाहीसे होते. सुगंधी नैसर्गिक फ्रेशनरसाठी पाण्यात लिंबू, दालचिनी आणि लवंग उकळून ठेवा. त्या वाफेने संपूर्ण घरात ताजेपणा पसरतो. तर दिवाळीच्या आधी स्मार्ट ऑर्गनायझेशनच्या हॅक्स ज्या आहेत, जसं की किचन ड्राईव्ह सॉर्ट करा. रोज वापरायच्या वस्तू पुढे किंवा कौंचेत वापरायच्या मागे ठेवा. लेबल लावा. वापरताना वेळ वाचतो यामुळे. फ्रीज शेल्फसाठी ट्रे वापरा. त्यामुळे द्रव पदार्थ सांडले तरी साफ करणं सोपं जातं. किंवा रिसायकल करा. रियुजेबल जसं की जुने काचेचे बॉटल सजावटीसाठी वापरा. प्लास्टिकचे डबे, दाणे, तुरडाळ ठेवण्यासाठी देखील वापरू शकता. तर ह्या साऱ्या टिप्समधून तुम्ही तुमच्या दिवाळीचा जो उत्साह आहे, घराची जी झगमगाट आहे, उजळपणा जो आहे तो आणखी तुम्ही आणू शकता, पॉझिटिव्ह वाईब्स. तर ह्या सगळ्या किचन ऑर्गनायझेशन क्लिनिंगसाठीच्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. तर मंडळी, दिवाळीची साफसफाई म्हणजे फक्त धूळ काढणं नाही, ती म्हणजे आपल्या घरात नवीन ऊर्जा, प्रकाश आणि आनंद आणणं आहे. तर या सर्व टिप्स वापरून तुमचं किचनच फक्त झगमगणार नाही, तर तुमचं मन देखील प्रसन्न होईल. तर हे घर किती सुंदर दिसतंय असं तुम्हाला वाटेल. घर स्वच्छ, मन आनंदी आणि तेजस्वी दिवाळी. तर चला तर मग या दिवाळीत आपण किचन बनवूया नवीन, उजळ, स्वच्छ आणि सुगंधी. तर या दिवाळीमध्ये ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.